आणि सुरुवातीलाच एक बुलेटिनच्या सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची ती म्हणजे सीबीआयनं मुंबईत मोठी कारवाई केली आहे। केंद्रीय जीएसटी अधीक्षकांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, केंद्रीय जीएसटी अधीक्षकांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्तांसह एकूण 6 जणांवर कारवाई झाली आहे। लाचखोरी प्रकरणात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्तांसह एकूण 6 जणांवर ही कारवाई झाली आहे। लाच स्वीकारण्यासाठी एका व्यावसायिकाला कोंडून ठेवलं होतं असंही तपासात समोर आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईतून हाती येते। जीएसटी विभागात केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खूपच मोठी बातमी। आपल्याला माहिती आहे की जीएसटीच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यापारी, कर सल्लागार आणि हे अधिकारी संगनमत करून केंद्र सरकारच्या याच कर प्रणालीची लूट करत असतात। आणि याच विभागातली सगळ्यात मोठी ही खरं तर एक तक्रार होती, एका व्यावसायिकाची तक्रार होती। त्याला 18 तास कोंडून ठेवण्याची भीती दाखवली तरी जवळपास 7 लाख रुपये मागितले होते जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी। आणि अर्थात कंटाळून या अधिकाऱ्यानं, या व्यावसायिकानं सीबीआयकडे तक्रार दाखल केली। सीबीआयने सुद्धा या तक्रारीची खातरजमा केली। या विषयावर पूर्ण बरेच दिवस झाले काम सुरू होतं आणि अर्थातच 30 लाख रुपये हवाला माध्यमातून स्वीकारले। म्हणजे विशेष म्हणजे की या पूर्ण प्रकरणामध्ये हवालाचं सुद्धा रॅकेट समोर आलेलं आहे। म्हणजे की केंद्र सरकारच्या सेवेत असलेले हे अधिकारी हवालाचं रॅकेट कसं ऑपरेट करतात, हवालाच्या माध्यमातून लाच कशी घेतात आणि या सीबीआयकडून म्हणजे केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षक या अत्यंत मोठ्या पदावरच्या व्यक्तीला, त्याचबरोबर त्याचे जे 2 एजंट म्हणून खासगी व्यक्ती काम करत होते, त्यांना सुद्धा रेड हँड पकडण्यात आलेलं आहे। ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणता येईल। सीबीआयची मुंबई इतकी मोठी कारवाई जीएसटी अधिकाऱ्यांना म्हणता येईल। ठीक आहे प्रशांत, तुर्तास धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवालाचाही यात उपयोग करण्यात आला होता पैसे स्वीकारण्याकरता आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।